ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, मी रोहन आणि तुम्ही पाहत आहात रोहन अनफिल्टर्ड. आजचा व्लॉग खूप खास आहे कारण आजचा प्रवास आहे देव की देव महादेवांच्या दर्शनासाठी. भारताच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, वेरूळ, छत्रपती संभाजीनगर. पहाटेची वेळ, थोडी थंडी, शांत रस्ते आणि मनात एकच उत्सुकता, आज महादेवांचे दर्शन होणार. मी आणि माझा मित्र भागवत बीड बस स्टँडवरून लालपरीने छत्रपती संभाजीनगरचा प्रवास सुरू केला. प्रवास खरंच खूप सुंदर होता. पहाटेचा निसर्ग, हिरवीगार शेत, मित्रासोबतच्या गप्पा, हास्य, विषयांवर विषय, हा प्रवास ब्लॉगचा एक सुंदर भाग बनला. छत्रपती संभाजीनगरला पोहोचल्यानंतर आम्ही सिटी बसने वेरूळकडे निघालो आणि बसमधूनच दिसला तो अभेद्य, भव्य आणि ऐतिहासिक देवगिरी, अर्थातच दौलताबाद किल्ला. 12व्या शतकातील यादवांची राजधानी, 600 फूट उंचीचा डोंगर, पंचधातूंची मेंढक तोफ आणि अनेक राजवटींचा इतिहास. हा किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य, आणि खरंच तो पाहिल्यावर का ते आश्चर्य आहे हे समजतं. थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो कृष्णेश्वर मंदिर परिसरात. दर्शनाआधी मंदिरासमोरच आम्ही जेवण केलं, कारण देवदर्शनापूर्वी शरीर आणि मन दोन्ही शांत असणं महत्वाचं असतं. मित्रांनो, कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे भारताच्या 12 पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर वेरूळ लेण्यांपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर आणि राष्ट्रीय संरक्षित वारसा स्थळ म्हणून ओळखलं जातं. या ज्योतिर्लिंगाचा उल्लेख शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण आणि महाभारतात सुद्धा आढळतो. कृष्णेश्वर किंवा गिरीशेनेश्वर म्हणजे करुणेचा स्वामी. या मंदिराचा इतिहास संघर्षाने भरलेला आहे. 13व्या-14व्या शतकात दिल्ली सल्तनत आणि नंतर मुघल मराठा संघर्षात हे मंदिर अनेक वेळा उद्ध्वस्त झालं. 16व्या शतकात मालोजीराजे भोसले, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा, यांनी मंदिराचा पहिला जीर्णोद्धार केला. इसवी सन 1729 मध्ये राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुढाकाराने मंदिराचं आजचं भव्य रूप साकारलं गेलं. मित्रांनो, हे मंदिर काळ्या दगडात बांधलेलं आहे आणि सुमारे 44,000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळावर पसरलेलं आहे. मंदिराच्या भिंतीवर अत्यंत सुंदर आणि सूक्ष्म देवदेवतांची शिल्पकला कोरलेली आहे. गर्भगृहात ज्योतिर्लिंग स्वयंभू स्वरूपात विराजमान आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नंदी महाराजांची भव्य मूर्ती
आहे. जणू ते अखंडपणे महादेवांची सेवा करत आहे. विशेष गोष्ट म्हणजे गर्भगृहात प्रवेशासाठी पुरुषांना वक्षस्थळ उघडं ठेवण्याची परंपरा आहे, जी आजही काटेकोरपणे पाळली जाते. कुष्मा भक्ताची पौराणिक कथा. शिवपुराणात सांगितलेली कुष्मा भक्ताची कथा या ज्योतिर्लिंगाचा आत्मा आहे. कुष्मा देवीची अखंड श्रद्धा, संयम आणि करुणा यामुळेच महादेव येथे प्रकट झाले. आपल्या मुलाच्या हत्येनंतरही ज्या भक्तीने कुष्मा देवीने महादेवांची उपासना केली आणि दोषी असलेल्या सुदेहेला माफ करण्याची प्रार्थना केली, त्यामुळेच महादेव प्रसन्न झाले. याच ठिकाणी महादेव ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थिरावले आणि हे स्थान घुष्मेश्वर व नंतर कृष्णेश्वर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आशेनिवार होता आणि महाशिवरात्री अगदी जवळ म्हणून भाविकांची मोठी गर्दी होती. पण मंदिरात पाऊल टाकताच मनात एक वेगळी शांतता पसरली. ओम नमः शिवाय चा जयघोष, धूपदीपाचा सुगंध आणि समोर तेजस्वी ज्योतिर्लिंग. क्षणभर असं वाटलं की आयुष्यातील सगळे प्रश्न एकटेच मागे पडलेत. कृष्णेश्वरचे दर्शन घेऊन आम्ही निघालो भद्रा मारुती दर्शनाकडे. जर तुम्हाला हा भक्तिमय आणि ऐतिहासिक प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. महादेवाच्या कृपेने पुन्हा भेटू लवकरच. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम नमः शिवाय.